नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक तिसरा बहुपदी पॉलिनॉमियल्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 3.2 प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 आपण सोडवित आहोत। प्रश्न दुसरा, खालील बहुपदींची बेरीज करा। ॲड ए गिवन पॉलिनॉमियल्स या ठिकाणी उपप्रश्न 2 आपण सोडलेले आहेत। तिसरा आपण सोडणार आहोत 2y वर्ग अधिक 7y अधिक 5, त्यानंतर 3y अधिक 9 आणि 3y वर्ग वजा 4y वजा 3 या तिन्ही बहुपदींची बेरीज करायची आहे। स्वरूप पदाच्या खाली स्वरूप पद लिहायची आणि सहगुणकांची त्यांच्या बेरीज करायची। अशा पद्धतीनं बहुपदी एकाखाली एक मांडलेली आहेत। आडवी बेरीज करा, उभी बेरीज करा चालू शकते। 2y वर्ग अधिक 7y अधिक 5y, त्याच्याखाली 3y अधिक 9, त्याच्याखाली 3y वर्ग वजा 4y वजा 3, स्थिर पदाच्या खाली सर्व स्थिर पद आलेले आहेत। 9 आणि 5 14, 14 मधून 3 गेले 11 उरले अधिक 11, 7 आणि 3 10y, 7y 3y 10y, 10y मधून 4y गेले अधिक 6y आणि 2y वर्ग अधिक 3y वर्ग एकूण 5y वर्ग झाले। ओके, अशा पद्धतीनं 2y स्क्वेअर प्लस 7y प्लस 5, 3y प्लस 9, 3y स्क्वेअर मायनस 4y मायनस 3, 9 प्लस 5 14 मायनस 3 11, 7y प्लस 3y 10y मायनस 4y 6y प्लस 6y, 2y स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर 5y स्क्वेअर। ओके, ॲडिशन इज 5y स्क्वेअर प्लस 6y प्लस 11। प्रश्न तिसरा आहे, पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा। सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट। x वर्ग वजा 9x अधिक वर्गमात 3 यातून वजा करायचे, वजा 19x अधिक वर्गमात 3 अधिक 7x वर्ग। आडवी मांडणी केली आहे। पहिली बहुपदी लिहिल्यानंतर वजा, नंतर कंस घातलेला आहे आणि हा कंस सोडवायचा। x वर्ग वजा 9x अधिक वर्गमात 3, पहिल्या कंसातली सर्व पदं अशीच राहतील। दुसऱ्या कंसातली पदं बाहेर काढताना कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे। प्रत्येक पदाचं चिन्ह मूळचं बदलणार। वजा 19x अधिक 19x अधिक वर्गमात 3चं वजा वर्गमात 3 आणि अधिक 7x वर्गचं वजा 7x वर्ग। स्वरूप पद जवळ घ्यायची। x वर्ग वजा 7x वर्ग वजा या ठिकाणी 9x आहे अधिक वर्गमुळात अधिक 19x आहे आणि त्यानंतर अधिक वर्गमात 3 वजा वर्गमात 3 गेलेत। ओके, अधिक वर्गमात 3 वजा वर्गमात 3 0, x वर्ग वजा 7x वर्ग, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार, वजा 7x वर्ग अधिक x वर्ग वजा 6x वर्ग। या ठिकाणी x वर्ग येणार, सहगुणकांची बेरीज करायची। इथं अधिक 1 आहे वजा 7 आहे, अधिक 1 वजा 7, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणून वजा 6x वर्ग वजा 9x अधिक 19x अधिक 10x। ओके, ही वजाबाकी आहे। दुसरा प्रश्न आहे 2ab वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab या बहुपदीतून 3ab वजा 8ab वर्ग अधिक 2a वर्ग b वजा करायचे आहेत। मांडणी केली आहे। आत्ताच्या सारखंच कंस काढायचा आहे। पहिल्या कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे, त्यामुळं पहिल्या कंसातल्या पदावर चिन्हामध्ये कोणताही बदल होणार नाही। 3a वर्ग b हे 2ab वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab। दुसऱ्या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, आतल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणारा, वजाचं अधिक अधिकचं वजा, आत अधिक आहे अधिक 3ab वजा 3ab वजा 8ab वर्ग, या वजामुळं अधिक झालं अधिक 8ab वर्ग, या अधिकचं या वजामुळं वजा झालं वजा 2a वर्ग b। स्वरूप पद जवळ घ्यायची। 2ab वर्ग तसंच पद आहे 8ab वर्ग। ओके, अधिक 8ab वर्ग, इथं अधिक 3a वर्ग b, इथं वजा 2a वर्ग b, त्यानंतर वजा 4ab आणि वजा 3ab, ती जवळच पद आहेत। ओके, त्यामुळं 2ab वर्ग अधिक 8ab वर्ग 10ab वर्ग
अधिक 3a वर्ग बीतनं 2a वर्ग बेले अधिक a वर्ग बी, 3a वर्ग बी मधनं वजा 2a वर्ग बी गेले आणि 4ab वजा 4 वजा 3ab वजा वजांची बेरीज वजा असते, वजा 7ab. ओके. उत्तर लिहिताना या ठिकाणी a वर्ग बी, त्यानंतर वजा 7ab आणि अधिक 10ab वर्ग. ओके. a वर्ग आणि शेवटी b वर्ग अधिक 10ab वर्ग. ओके. प्रश्न चौथा आहे, खालील बहुपदींचा गुणाकार करा. मल्टिप्लाय द गिवन पॉलिनॉमियल्स. 2x पहिली बहुपदी आहे, दुसरी x वर्ग वजा 2x वजा 1. या ठिकाणी 2x कंसात x वर्ग वजा 2x वजा 1 बाहेरच्या पदांना आतल्या पदाला गुणायचं. प्रत्येक पदाला गुणायचं बाहेरच्या पदांना. 2x गुणिले x वर्ग 2x घन, 2x गुणिले वजा 2x बे दोन्ही 4 x x वर्ग आणि 2x 1 2x वजा 2x. ओके. अशा पद्धतीनं 2x घन वजा 4x वर्ग वजा 2x. पुढचं गणित आहे, त्यातलं xचा 5वा घात वजा 1, दुसऱ्या कंसात x घन अधिक 2x वर्ग अधिक 2, x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 दुसरा कंस आहे आणि पहिला xचा 5वा वजा 1. ओके. पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदांना दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं, म्हणून पहिल्या कंसातलं पहिलं पद xचा 5वा गुणिले दुसरा कंस पूर्ण x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 आणि पहिल्या कंसातलं पहिलं पद गुणले दुसऱ्या कंसातली सर्व पद, दुसरा कंस तसाच x घन अधिक 2x वर्ग अधिक 2. xचा 5वा बाहेरच्या पदांना प्रत्येक पदाला गुणायचं. xच्या 5वानं x घनला, xचा 5 आणि 3 8 समान पाया घातांकांची बेरीज अधिक xचा 5वा गुणिले 2x वर्ग 2 5 आणि 2 7 xचा 7वा आणि अधिक xचा 5वा गुणिले 2 2xचा 5वा. वजा 1 आहे दुसऱ्या कंसासाठी बाहेर, त्यामुळे आतल्या प्रत्येक पदात चिन्ह बदलणार. 1 गुणाकारावर काही परिणाम करत नाही. x घन 1 x घन वजा चिन्ह मात्र आहे, वजा xचा घन अधिक 2x वर्गचं वजा होणार बाहेरच्या वजामुळं, वजा 2x वर्ग आणि अधिक 2चं वजा 2. ओके. त्यामुळे xचा 8वा अधिक 2xचा 7वा अधिक 2xचा 5वा वजा x घन वजा 2x वर्ग आणि वजा 2 हा गुणाकार झाला. ओके. तिसरा आहे 2y अधिक 1. या बहुपदीनं y वर्ग वजा 2y घन अधिक 3yला गुणायचं आहे. काळजीपूर्वक मांडणी करायची. या ठिकाणी पहिल्या कंसातलं पहिलं पद गुणिले कंस आहे y वर्ग वजा 2y घन अधिक 3y आणि अधिक 1नं y घन वजा 2y घन अधिक 3y. 2yनं y वर्गाला गुणायचं, 2y घन 2 गुणिले वजा 2 वजा 4 बेदून 4 आणि y घन गुणिले yचा 4था. ओके. अधिक 3 दोन्ही 6 y गुणिले y 6y वर्ग अधिक 1 आहे, त्यामुळे दुसऱ्या कंसातले सर्व पदे त्यांच्यामध्ये काही बदल होणार नाही, कारण आपण म्हणतो ना y घन 1 y घन, तसं y घन वजा 2y घन अधिक 3y. या ठिकाणी क्रमानं सर्वात मोठं पद 4yचा 4था, त्यानंतर इथं अधिक 2y घन आणि वजा 2y घन गेलेले आहेत. सॉरी, इथं y वर्ग आहे, त्यामुळे y वर्ग 1 y घन, मगाशी y घन 1 चुकून म्हटलं गेलं, वर्ग आहे. इथं मूळ प्रश्नामध्ये वर्ग आहे y वर्ग 1 y वर्ग. या ठिकाणी अधिक 2y घन वजा 2y घन गेलेत, अधिक 6y वर्ग आणि 1y वर्ग 7y वर्ग. ओके. 7y वर्ग आणि शेवटी हा अधिक 3y राहिलेला आहे, हा गुणाकार आहे. ओके. अशा पद्धतीनं. प्रश्न 5वा आहे, पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा, उत्तर भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी या रूपात लिहा.
Divide the first polynomial by the second polynomial and write the answer in the form dividend is equal to divisor into quotient plus remainder. या ठिकाणी x घन वजा 64ला x वजा 4 भागायचा आहे. x घन वजा 64 ही प्रमाणरूप पद्धती गाळलेल्या पदांचं सहगुणक शून्य मांडून दिलेले आहे. x घन वर्गाचा सहगुणकाने एक घात असलेला पद नाही, त्यामुळे त्यांचे सहगुणक शून्य लिहिले आहेत. x घन अधिक 0 x वर्ग अधिक 0 x वजा 64 मूळ बहुपदे x घन वजा 64, त्यामध्ये गाळलेल्या पदांचं सहगुणक शून्य लिहिले आहेत. x वजा 4 भागायचं आहे. काळजी घ्या, x घन येण्यासाठी या xला x वर्गनं गुणायचं. x वर्ग गुणिले x घन आणि x वर्ग गुणिले वजा 4 x वर्ग वजा करायचं आहे. हे चिन्ह वजा, हे चिन्ह अधिक, हे शून्य इथं आलं. अधिक 4 x वर्ग आणि अधिक 0 x वर्ग 4 x वर्ग, अधिकचाच भाग लागला. या ठिकाणी 4 x वर्ग येण्यासाठी या xला अधिक 4 x न गुणलं पाहिजे. 4 x गुणले x 4 x वर्ग. ओके. आणि वजा 4 x वजा अधिक 4 x गुणले 4 4 चौक 16 x वजा 16 x. ओके, चिन्ह बदलणार. हे अधिक 0 x उतरून घ्यायचं आणि मग वजा 4 गुणले अधिक 4 x वजा 16 x याच्या खाली येणार. चिन्ह बदलणार, हे वजा होणार, हे अधिक होणार. तर 0 अधिक 16 x मधनं 0 गेले, 16 x वजा 64. हे अधिकचाच भाग राहणार. 16 x येण्यासाठी या भाजकामधले xला 16नंच गुणलं पाहिजे. 16 गुणले x 16 x आणि अधिक 16 गुणले वजा 4 अधिक 16 गुणले वजा 4 वजा 64. चिन्ह बदलायचे, वजा करताना हे वजा हे अधिक, बाकी 0 आले. ओके. भाज्य बरोबर भाजक गुणले भागाकार. भाज्य आपला x घन वजा 64 आहे बरोबर भाज्य गुणिले भाजक भागले x वजा 4 भागाकार आलेला आहे. या ठिकाणी x वर्ग अधिक 4x अधिक 16, दुसऱ्या कंसात x वर्ग अधिक 4x अधिक 16 आणि बाकी 0 आलेले. ओके, अशा पद्धतीनं 5x दुसरा आहे. 5x 5वा अधिक 4x 4 वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 2. या बहुपदीला x वर्ग वजा x न भागायचं आहे. 5x 5वा येण्यासाठी या x वर्गला 5x तिसऱ्या घातानं गुणलं पाहिजे. ओके, म्हणजे 5x घनचा भाग लागलेला आहे. 5x घन गुणिले x वर्ग 5x 5वाच येणार, हे यावं म्हणून 5x गणित निवड केल्या. आणि अधिक 5x घन गुणिले वजा x, त्यामुळं वजा 5x गुणिले x चौथा वजा 5x 4. ओके, चिन्ह बदलायची. वजा x आणि 5x गुणाकार आहे वजा 5x 4. चिन्ह बदलायचे, वजाचा अधिक, हे तर 0. 5 आणि 4 या ठिकाणी 9x 4 5x 4 अधिक 4x 4 9x 4 वजा 3x घन. हे अधिक चिन्ह अधिकचाच भाग लागणार. इथं x वर्गला किती गुणल्यानंतर 9x 4 येणार, 9x वर्ग, 9x वर्गाचा भाग लागणार. 9x वर्ग गुणले x वर्ग 9x 4 येणार. ओके. आणि 9x वर्ग गुणिले वजा x वजा 9x घन. ओके, अशा पद्धतीनं चिन्ह बदलायचे. वजा करताना हे वजा आणि हे अधिक, हे तर 0. अधिक 9 मधून अधिक 9 वजा 3 6x घन. वरचा घेतला अधिक 2x वर्ग. ओके, इथं अधिक चिन्ह अधिकचाच भाग लागला, त्यामुळं 6x घन येण्यासाठी या x वर्गला 6x न गुणावं लागेल. 6x गुणिले x वर्ग 6x घन आणि 6x गुणिले वजा x वजा 6x वर्ग. ओके, चिन्ह बदलायची. हे चिन्ह वजा, हे अधिक, हे तर 0 झालं. 6x वर्ग अधिक 2x वर्ग 8x वर्ग आणि शेवटी अधिक 2 उतरून घेतले. ओके, इथं प्रमाणरूप पद्धतीमध्ये 2x वर्ग झाल्यानंतर पद पुढे xचं नाही, त्यामुळे 0x नंतर अधिक 2, म्हणून या ठिकाणी 8x वर्ग 6x वर्ग अधिक 2x वर्ग 8x वर्ग वरती 0x घेतला अधिक 0x आणि शेवटी इथं अधिक 2 आहे. ओके, हा अधिक 2.
तेव्हा 8x वर्ग येण्यासाठी या xला 3 गुणलं म्हणजे हे अधिक चिन्ह इथलं इथं 8नंच गुणलं म्हणजे 8 गुणिले x वर्ग 8x वर्ग. ओके. आणि 8 गुणिले वजा x वजा 8x. चिन्ह बदलायचे, हे वजा हे अधिक, इथं 0 झालं. अधिक 8x मधनं 0x गेले 8x आणि हे अधिक 2 म्हणजे 8x अधिक 2 बाकी. ओके. भाज्य बरोबर उत्तर मांडायचे. भाज्य बरोबर भाज्य आहे या ठिकाणी 5xला 5वा अधिक 4xला 4था वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 बरोबर भाज्य x वर्ग वजा x आहे. भागाकार मिळालेला आहे या ठिकाणी 5x घन अधिक 9x वर्ग अधिक 6x अधिक 8. हा भाज्य गुणिले भाज्य बरोबर हा भाज्य बरोबर भाजक x वर्ग वजा x भागाकार 5x घन अधिक 9x वर्ग अधिक 6x अधिक 8 गुण आणि शेवटी अधिक बाकी 8x अधिक 2 ही बाकी. ओके. अशा पद्धतीने शेवटचा प्रश्न आहे थोडासा काठिण्यपातीचा सोपाच आहे तसा. खालील माहिती पदावलीच्या रूपातल्या पदावलीला सोपे रूप द्या. एका आयताकृती शेताची लांबी 2a वर्ग अधिक 3b वर्ग मीटर आणि रुंदी a घन अधिक b वर्ग मीटर आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये a वर्ग वजा b वर्ग मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती? शेताची लांबी, शेताचं क्षेत्रफळ काढायचं, लांबी गुणिले रुंदी आणि या क्षेत्रफळातनं घर बांधलेलं आहे त्या जागेचं क्षेत्रफळ वजा करायचं. a वर्ग वजा b वर्ग मीटर बाजू असलेला चौरसाकृती जागेवर घर बांधलं म्हणजे घराचं क्षेत्रफळ बाजू वर्ग. शेताच्या क्षेत्रफळातून घराचं क्षेत्रफळ वजा केलं की उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ मिळणार. राईट डाऊन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड सिम्प्लिफाय. देर इज ए रेक्टँग्युलर फॉर्म विथ लेंथ 2a² + 3b² मीटर अँड ब्रेडथ a² + b² मीटर. The farmer used a square shaped plot of the farm to build a house. The side of the plot was a² - b² meter. What is the area of the remaining part of the farm? आयताकृती शेताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी 2a वर्ग अधिक 3b वर्ग आणि रुंदी a वर्ग अधिक b वर्ग. पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदान दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचे म्हणून 2a वर्ग गुणिले दुसरा कंस अधिक 3b वर्ग गुणिले दुसरा कंस. त्यामुळे 2a वर्ग गुणिले a वर्ग 2a चा चौथा अधिक 2a वर्ग गुणिले b वर्ग 2a वर्ग b वर्ग अधिक 3b वर्ग a वर्ग 3a वर्ग b वर्ग आणि अधिक 3b वर्ग गुणिले b वर्ग 3b चा चौथा. या ठिकाणी 2a चा चौथा तसं स्वरूपद आहेत. a वर्ग b वर्ग 2 वेळा आहे आणि a वर्ग b वर्ग 3 वेळा आहे. 5a वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा चौरस मीटर. हे शेताचं क्षेत्रफळ आहे. आता बांधलेल्या घराचं क्षेत्रफळ बाजू वर्ग चौरस आकृती जागेचं आहे. बाजू आहे a वर्ग वजा b वर्ग त्याचा वर्ग म्हणजे a वर्ग वजा b वर्ग 2 वेळा. त्यामुळं पहिल्या कंसातल्या पहिल्या पदाला a वर्ग न a वर्ग वजा b वर्गाला गुणायचं आणि पुन्हा दुसऱ्या पदाला वजा b वर्ग दुसऱ्या पदानं पुन्हा दुसऱ्या कंसाला गुणायचं म्हणजेच पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं. a वर्ग गुणिले a वर्ग a चा चौथा वजा a वर्ग गुणिले वजा b वर्ग a वर्ग b वर्ग वजा आहे. इथं वजा b वर्ग गुणिले a वर्ग वजा a वर्ग b वर्ग वजा वजा अधिक b चा वर्ग गुणिले b चा वर्ग b चा चौथा. ओके. a चा चौथा वजा a वर्ग b वर्ग वजा a वर्ग b वर्ग वजा 2a वर्ग b वर्ग आणि अधिक b चा चौथा. ओके. चौरस मीटर हे घराचं. उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ विचारले. संपूर्ण शेताचं क्षेत्रफळ वर लिहिलेलं आहे. पुन्हा लिहायचं 2a चा चौथा अधिक 5a वर्ग b वर्ग वजा अधिक 3b चा चौथा. ओके. हे संपूर्ण शेताचे क्षेत्रफळ वजा काय करायचं आहे या ठिकाणी घराचे क्षेत्रफळ a चा चौथा वजा 2a वर्ग b वर्ग अधिक b चा चौथा. ओके. दुसरा कंस सोडायचा. पहिल्या कंसाच्या बाहेर काही गुणिले नाही त्यामुळे पहिला कंस काढून आतली पदं तशी लिहायची. 2a चा चौथा अधिक 5a चा वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा वजा
आत प्रत्येक पदात बनायचं वजा एचा चौथा वजा वजा अधिक 2a वर्ग b वर्ग आणि वजा बीचा चौथा. ओके, अशा पद्धतीनं स्वरूप पदे एकत्रित घ्यायची. 2a चौथा वजा एचा चौथा. ओके, त्यानंतर 5a वर्ग b वर्ग अधिक 2a वर्ग b वर्ग आणि वजा एचा चौथा वजा 3bचा चौथा वजा बीचा चौथा. या ठिकाणी 2a चौथा वजा एचा चौथा 1a चौथा 5a वर्ग b वर्ग अधिक 2a वर्ग b वर्ग 7a वर्ग b वर्ग आणि अधिक 3bच्या चौथ्यातनं 1bचा चौथा गेला 2bचा चौथा. हे उर्वरित भागाचं क्षेत्रफळ आहे. उर्वरित शेताचं क्षेत्रफळ घर बांधून उरलेल्या जागेचं. दिस इज द एरिया ऑफ द रेक्टँग्युलर फार्म. ओके, 2a² प्लस 5a² b² प्लस 3b⁴ स्क्वेअर मीटर. आणि धिस एरिया द एरिया ऑफ ए स्क्वेअर शेप्ड प्लॉट टू बिल्ड ए हाऊस साइड स्क्वेअर दॅट मीन्स a⁴ मायनस 2a² b² प्लस b⁴ स्क्वेअर मीटर. This area of the farm excluding the area of the plot where house is built. Okay, this subtraction is a⁴ plus 7a² b² plus 2b⁴ square meter. This is the area of the remaining part of the farm. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.